नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष्य मॅथ्स अँड रिझनिंग या यूट्यूब चॅनलला मी रोहिणी थटे सर्वांचं हार्दिक स्वागत करते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनला आपण काउंटिंग डिस्कस करणार आहे. जे काही फिगर्समध्ये तुम्हाला काही त्रिकोण दिलेले असतात, चौकोन दिलेले असतात किंवा आयत दिलेले असतात आणि विचारलं जातं की दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची, चौकोनांची किंवा आयत यांची संख्या किती आहे. ठीक आहे. सो हे जे काउंटिंग आहे, फिगर्सचं काउंटिंग आज आपण करणार आहोत. बट लेक्चर सुरू करण्याच्या आधी मी सर्वांना रिक्वेस्ट करते की या चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलचे फ्री कंटेंट पोहोचले जातील आणि सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल. तसेच सबस्क्राईब करताना शेजारी जो बेल आयकॉन दिसतोय तो हिट करायला विसरू नका, कारण बेल आयकॉन हिट केल्यावर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. तसेच तुम्ही आमचे MPSC लक्ष्य करंट अफेअर्स डॉक्टर प्रीती राऊत हे चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता. MPSC लक्ष्य हे ॲप देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच लक्ष्य अधिकारी सिरीज देखील जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर या वेगवेगळ्या सोशल हँडलवर देखील फॉलो करू शकता. ठीक आहे. येस, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर सपोर्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे काउंटिंग ऑफ फिगर्स, म्हणजेच आकृतीतील त्रिकोणांची किंवा चौकोनांची संख्या किती आहे हे ओळखणे. ठीक आहे. तर चला सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनला. पहिला क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर की दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत. ठीक आहे. दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत. या आकृतीतील त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायची आहे. तर बघा, कोणीही आन्सर सांगू शकेल इथे की आकृतीत त्रिकोण किती आहेत. तर बघा, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण. ठीक आहे. हे छोटे जर तुम्ही बघितले, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण आणि हा सगळ्यात मोठा एक त्रिकोण. ठीक आहे. हा सगळ्यात मोठा हा एक त्रिकोण. अशा या आकृतीत किती त्रिकोण आहे, तर आपल्याला दिसतंय आकृतीत इथे 3 त्रिकोण आहेत. ठीक आहे. आकृतीत किती त्रिकोण आहेत? 3 त्रिकोण आहेत. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. या दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत. ठीक आहे. दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत. लेट्स से मी ऑप्शन पण देते. ऑप्शन लेट्स से आपल्याला दिलेले असतील 4, 5, 8, 10 हे आपले ऑप्शन आहे. दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत. तर बघा, या आकृतीतील त्रिकोण कसे मोजायचे, तर आपण पुन्हा एकदा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. या आकृतीतील त्रिकोण 3 आहेत. हे तुम्ही अजून कुठल्या वेने मोजू शकतात. बघा, या आकृतीत जे 3 त्रिकोण आहेत, तर ही जी मधली लाईन आहे, बघा ही जी मधली लाईन आहे, हा मोठ्या त्रिकोणाला 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड करते. मग आपण हे जे पार्ट्स झाले 1 आणि 2 यांना नावं देऊया. ठीक आहे. 1, 2 आणि मोठा तिसरा त्रिकोण असे या आकृतीत 3 त्रिकोण आहे. बट मी ट्रिक तुम्हाला सांगते, ट्रिकने कसं मोजायचं. बघा, 1, 2, 2 पार्ट झाले. या 2 पार्टची ॲडिशन करा, 1 अधिक 2. ठीक आहे. या 2 पार्टची ॲडिशन करा, काय येणार 1 अधिक 2. 1 अधिक 2 किती होतात 3. म्हणून या आकृतीत काय आहे 3 त्रिकोण आहेत असं आपण सांगू शकतो. हीच ट्रिक आता आपण पुढे लागू करणार आहोत. इथे जर तुम्ही बघितले तर काही रेषांनी सगळ्यात मोठ्या त्रिकोणाचे वेगवेगळे विभाग केलेत, की ही जी रेषा आहे या त्रिकोणाने असं या रेषेने त्रिकोणाला विभागलं, या रेषेने अगेन त्रिकोणाचा भाग केला, या रेषेमुळे देखील त्रिकोणाचा भाग झाला. तर या केसमध्ये आपण काय करणार की त्रिकोणाचे हे जे छोटे छोटे भाग दिले यांना आपण नंबरिंग देऊया. पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग आणि या सगळ्यांचे ॲडिशन करा. ठीक आहे. या सगळ्यांचे ॲडिशन करा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. बघा, मी ट्रिकने मोजायचं शिकवते. कमीत कमी वेळेत आपल्याला ॲक्युरेट आन्सर शोधायचे. जर तुम्ही तुमच्या ट्रॅडिशनल वेने मोजत गेले की हा पहिला त्रिकोण, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, देन हा 5वा, 6वा, 8वा, 9वा, 10वा. ठीक आहे. या प्रकारे जर आपण मोजत गेलो तर हे खूप टाईम कन्झ्युमिंग होणार आहे. ठीक आहे. यात आपला वेळ जाईल. बेटर आपण काय करणार आहोत, जे त्रिकोणाचे भाग दिसतात आपल्याला, छोटे छोटे त्रिकोण दिसतात ते मोजा. 1, 2, 3, 4 हे 4 झाले. राईट. छोट्या छोट्या त्रिकोणाच्या भागांना आपण नावं दिले 1, 2, 3, 4 आणि या सगळ्यांची बेरीज करून टाका. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बेरीज येणार 10. म्हणजे दिलेल्या आकृतीत टोटल 10 त्रिकोण आहे. ठीक आहे. दिलेल्या आकृतीत टोटल 10 त्रिकोण आहे. तुम्ही क्रॉस चेकही करू शकतात. बघा,
हे छोटे छोटे 1 2 3 4 हे छोटे छोटे 4. ठीक आहे. त्यानंतर हा एक त्रिकोण होईल बघा. हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण. ठीक आहे. हे 2 झाले. नंतर हा तिसरा. ठीक आहे. 4 आणि 3 किती झाले? 7. त्यानंतर बघा हा एक होणार. सेम हा एक त्रिकोण होणार. ठीक आहे. मी एकदा रफ करते हे म्हणजे इझिली तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. 7 बघा आतापर्यंत आपण 7 काउंट केले. त्यानंतर इथून तर इथपर्यंत हा पूर्ण एक त्रिकोण होईल. तसेच इथून तर इथपर्यंत हा पूर्ण एक त्रिकोण तुमचा होईल. हे झाले 2 9 आणि एक सगळ्यात मोठा त्रिकोण. ठीक आहे. एक बाहेरचा सगळ्यात मोठा त्रिकोण तो 4 आणि 3 7 7 आणि हे 3 अगेन 10. ठीक आहे. अगेन 10 त्रिकोणी आकृतीत आहे. बट यावेळी एखादा त्रिकोण आपण विसरून जाऊ शकतो. एखादा आपल्या काउंटिंगमध्ये येणार नाही. सो सिंपल काय करणार आहोत आपण, तर जे छोटे छोटे त्रिकोण इथे तयार झालेले सगळ्यात छोटे म्हणजे हे छोटे युनिट पार्ट 1 2 3 4 हे भाग मोजा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 सगळ्यांची बेरीज किती होते? 10. म्हणजे दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर 10 त्रिकोण आहेत. इतकं सोपं आहे. ठीक आहे. दिलेल्या आकृतीत एकूण 10 त्रिकोण झालेत. क्लिअर? ठीक. चला नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? ठीक आहे. दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? ऑप्शन 1 5, ऑप्शन सेकंड 10, ऑप्शन थर्ड 15, ऑप्शन फोर्थ 20. अगेन सेम ट्रिक बघा, सेम लॉजिक. पार्ट मोजा 1 2 3 4 5. पार्ट्स जे आहे हे छोटे छोटे पार्ट्स, याला आपण नंबरिंग दिली. 1 2 3 4 5 यांचे ॲडिशन करून टाका. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. 1 अधिक 2 3 3 अधिक 3 6 6 4 10 आणि 5 15. ठीक आहे. सो ऑप्शन सी क्लिक करणार. दिलेल्या आकृतीत एकूण 15 त्रिकोण आहेत. ठीक, 15 त्रिकोण आहेत. ऑल राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन. हां, या आकृतीत किती त्रिकोण आहेत? ठीक आहे. या आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर बघा यासाठी आधी आपण फिगर समजून घेऊया. सपोज अशी फिगर आपल्याला दिलेली आहे. हा एक त्रिकोण आहे. इथे मी मध्ये एक लाईन ड्रॉ केली तर विचारलं या आकृतीत किती त्रिकोण आहे? तर हा मोठा एक आणि हा छोटा एक 2 झाले, राईट? म्हणजे आधी आपला हा जो एक आहे याच्यात डबल झाले. किती झाले? याच्यात डबल 2 झाले. सेम लॉजिक आपण इथे आधी वापरणार आहोत. बघा सेम लॉजिक. आधी हा जो मोठा त्रिकोण आहे याला मोजा. ही जी मधली रेष आहे हिला विसरून जा. फक्त दिलेल्या लॉजिकनुसार म्हणजे आपण एवढंच काउंटिंग करूया. हा जो त्रिकोण आहे यात काय दिसतंय? हा भाग, हा भाग आणि हा भाग. ठीक आहे. असे भाग दिसतात. तर हे भाग आधी आपण मोजूया. 1 2 3 4. ठीक आहे. मग आपण काय करतो? यांची बेरीज करतो. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बेरीज किती येते? 10. जेव्हा तुम्ही एक रेष टाकाल, ठीक आहे, एक रेष आडवी टाकाल तर इथे पण सेम स्ट्रक्चर तयार होणार आहे, राईट? म्हणजे हे पण वेगळे 10 त्रिकोण तयार होतील. मग 10 गुणिले 2 म्हणजेच काय? टोटल 20 त्रिकोण या दिलेल्या आकृतीत दिसतात. बघा किती सोपं लॉजिक आहे. एक प्रकार आपण एक लॉजिक समजून बघितलं, एक ट्रिक समजली. आपण पुढची त्याच्यावर अप्लाय करतोय की दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण झालेत? तर 20 त्रिकोण आहेत. ठीक आहे. बघा परत एकदा सांगते. काय करायचं आहे? हा जो तुमचा गिव्हन त्रिकोण आहे या फॉर्ममध्ये, ठीक आहे, याचे काय केले आपण आधी या फॉर्ममध्ये त्याला कन्सिडर करून पार्ट्स मोजलेत. 1 2 3 4 याचे ॲडिशन करा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती होतात? 10. आता मग या लाईनचा विचार करा. ही लाईन टाकल्यामुळे वरती पण सेम स्ट्रक्चर आलंय. वरती पण वेगळे 10 त्रिकोण तयार झाले. जे 10च्या डबल दॅट इज 20 त्रिकोण या आकृतीत टोटल आहेत. ठीक आहे. 20 त्रिकोण या आकृतीत टोटल असतील. ऑल राईट. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. या आकृतीत किती त्रिकोण आहेत? ठीक आहे. या आकृतीत किती त्रिकोण आहेत? अगेन सेम लॉजिक. 1 2 3 4. ठीक आहे. बघा हे जे आहे आपण आधी एवढंच कन्सिडर करणार.
यात मोजा बघा, 1 2 3 4 यांची ॲडिशन केली, किती झाली? 10. सपोज मी ही एक रेष टाकली तर काय होणार? डबल वरती पण 10 तयार होतील. आणि सपोज परत ही एक टाकली तर अगेन 10. म्हणजे असं उभ्या बाजूने त्रिकोणाचे 1 2 3 भाग झालेत. मग याला गुणिले 3 करा. 10 गुणिले 3 किती होतात? 30. ठीक आहे, असे 3 भागात रूपांतर झाले तर 10 गुणिले 3 म्हणजे किती होणार? 30. की दिलेल्या आकृतीत एकूण 30 त्रिकोण आहेत. बघा, खूपच सोपं लॉजिक आहे. अवघड असं इथे काहीही नाही आहे. ठीक आहे, खूप सोपं लॉजिक आहे हे. ऑल राईट. ओके, चला नेक्स्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता इथे आपण बघितलं की ही जी फिगर असते यात किती त्रिकोण असतात? तर 1 2 आणि हा वरचा एक 3. ठीक आहे, या फिगरमध्ये किती त्रिकोण असतात? 3. मग अशा फिगर आपल्याला इथे कुठे दिसत आहेत? बघा, मोजता येणं शक्य नाही, मग आपण ट्रिक वापरायची. ही एक फिगर ही त्या 3 त्रिकोणांवाली दिसते, राईट? म्हणजे ही एक फिगर, ही एक फिगर, ही एक फिगर. इथे तुम्हाला 3 त्रिकोण मिळतील. या फिगरमध्ये पण 3 त्रिकोण, या फिगरमध्ये पण 3 त्रिकोण. ठीक आहे, 3 अधिक 3 अधिक 3 किती होतात? 9. राईट, 3 अधिक 3 अधिक 3 किती होतात? 9. त्यानंतर मधला एक, ठीक आहे, आतला जो एक त्रिकोण आहे हा वाला एक, आणि बाहेरचा सगळ्यात मोठा त्रिकोण किती झाले? 2. ठीक आहे, त्यात आणखी हे 2 त्रिकोण. तर 9 अधिक 2 म्हणजेच टोटल 11 त्रिकोण या दिलेल्या आकृतीत दिसतात. ठीक आहे, दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर 11 त्रिकोण आहेत. ओके, होप ऑल ऑफ यू गेटिंग दिस कॉन्सेप्ट. खूप इझी आहे, काहीही अवघड नाही आहे. ओके, चला नेक्स्ट वन. बघा, हे ट्रिक्स बघितले ते कुणालाही सॉल्व करता येईल. हे क्वेश्चन्स खूप इझी आहेत. नेक्स्ट वन, चला नेक्स्ट. या दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर बघा, मोजलं तुम्ही तर काय दिसेल? हा एक त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा, हा चौथा. त्यानंतर अजून एक हा एक त्रिकोण दिसेल बघा, हा एक. नंतर सेम या बाजूने. ठीक आहे, 5 6. ठीक आहे, हे छोटे 4. त्यानंतर असे त्रिकोणी केले तर किती झालेत बघा, हे हा एक तयार झाला, राईट. इकडनं सेम हा एक तयार झाला. आता या बाजूने बघा, इकडनं हा एक तयार होईल, तसंच इकडनं हा एक तयार होईल. म्हणजे असे अगेन 4 त्रिकोण. म्हणजे टोटल किती आहेत? 8. ठीक आहे, या आकृतीत टोटल किती त्रिकोण आहेत? 8. बट आपण थोडंसं टेक्निकली हे शिकणार आहे. ठीक आहे, टेक्निकली इन द सेन्स थोडं लॉजिकली आपण हे कॅल्क्युलेट करायचं शिकणार आहे. काय करणार बघा, आपण हे 8 त्रिकोण आपण कसे मोजणार? अशी फिगर आली तर 1 2 3 4. ठीक आहे, 4 भाग झाले. 4ला गुणिले 2 करा, किती होणार? 8. बघा, या रेषेमुळे त्रिकोणाचे 4 भाग झाले. 4 गुणिले 2, 4च्या डबल काय होणार? 8. म्हणजे या दिलेल्या आकृतीत एकूण 8 त्रिकोण आहेत. ठीक आहे, तो दिलेल्या आकृतीत एकूण 8 ट्रायंगल्स आहेत असं आपण म्हणणार. ओके, आय होप आता क्लिअर होत असेल. ठीक आहे, चला नेक्स्ट वन. या आकृतीत आता किती त्रिकोण आहेत? सेम लॉजिक अप्लाय करायचे. या आकृतीत किती त्रिकोण आहेत? अगेन सेम लॉजिक, काहीही चेंज नाही आहे. ठीक आहे, काय करणार आपण? तर पार्ट्स बघा, 1 2 3 4 5 6. बघा, 1 2 3 4 5 6 हे छोटे छोटे त्रिकोण. 6 आले, 6च्या डबल करा, 6 गुणिले 2 किती येणार? 12. ठीक आहे, पार्ट्स बघा, 6 पार्ट झाले, 6 गुणिले 2 किती होणार? 12. म्हणजे या आकृतीत एकूण 12 त्रिकोण आहेत. ठीक आहे, या आकृतीत एकूण किती त्रिकोण झालेत? तर 12 त्रिकोण आहेत. ठीक आहे, ऑल राईट. चला नेक्स्ट वन. या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? सेम लॉजिक अप्लाय करायचे. या आकृतीत किती त्रिकोण आहेत?
तर अगेन बघा हे पार्ट्स मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. राईट. मग 8 गुणिले 2 म्हणजे किती होणार? 16. राईट. 8च्या डबल काय येणार? 16. बघा या टाईपचे जर आलं तर आपण काय करणार? हे छोटे किती पार्ट्स आहेत? 8. त्याच्यात डबल केलं तर काय होणार? 16 त्रिकोण यात असतील. ठीक आहे. कारण इथे तुम्ही प्रत्येक त्रिकोण पकडून मोजत राहिले तर हे मोजणं खूप अवघड होईल. टाइम कन्झ्युमिंग पण असेल आणि मध्ये एखादा त्रिकोण आपल्याकडनं मिस देखील होऊ शकतो. सो 8 गुणिले 2 म्हणजे एकूण 16 त्रिकोण इथे आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन. आता या आकृतीत किती त्रिकोण आहेत? ठीक आहे. या आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर अगेन लॉजिक तर सेम आहे. बघा लॉजिक सेम असेल. 1 2 3 4 म्हणजेच काय? 4 गुणिले 2 दॅट इज 8. ठीक आहे. 4 गुणिले 2 काय होईल? 8. इथे पण 1 2 3 4. ठीक आहे. मी हवं तर पेनची इंक बदलते. बघा 4 आले, मग 4च्या डबल म्हणजे पहिल्या ह्याच्यात 8. दुसऱ्या फिगरसाठी अगेन 4 गुणिले 2 किती झाले? 8. हे 8 अधिक हे 8 हे 16. ठीक आहे. 8 अधिक 8 हे 16. आता यात अजून त्रिकोण कुठले मिळतील? बघा अजून कुठले त्रिकोण मिळतील? तर माझ्या पेनाकडे आता लक्ष ठेवा. हा एक त्रिकोण, राईट. हा एक आणि अजून हा एक. म्हणजे या आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर अजून आपल्याला 2 एक्स्ट्रा मिळाले. ठीक आहे. पूर्वीचे 8 8 आणि परत 2 एक्स्ट्रा मिळाले म्हणजे असे 8 आणि 8 16. 16 आणि 2 किती? 18 त्रिकोण या आकृतीत आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे. 18 त्रिकोण या आकृतीत आपल्याला मिळणार आहेत. ऑल राईट. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. सेम लॉजिक की या आकृतीत किती त्रिकोण आहेत? लॉजिक सेमच आहे. बघा अगेन काय करणार आपण? इथे 1 2 3 4. 4 गुणिले 2 8. 1 2 3 4. 4 गुणिले 2 8. 1 2 3 4. 4 गुणिले 2 किती होतात? 8. बघा तो इथून 8 मिळतील, इथून 8 आणि इथून 8. आता या व्यतिरिक्त कुठे कुठे त्रिकोण सापडतात हे पण आपण चेक करूया. ठीक आहे. या व्यतिरिक्त कुठे कुठे त्रिकोण सापडतील? पहिला आपल्याला इथे सापडेल हा एक, राईट. देन हा एक सापडणार. 2 सेम खालच्या बाजूने त्याच शेपमध्ये 1 आणि हा एक 2. ठीक आहे. म्हणजे हे जे 8 8 8 24 या व्यतिरिक्त आपल्याला अजून 4 वेगळे त्रिकोण सापडले. ठीक आहे. बघा 8 8 8 हे 24 त्रिकोण आणि या व्यतिरिक्त अजून फिगरमध्ये जे हिडन ट्रायंगल आहे, लपलेले त्रिकोण आपल्याला अजून 4 सापडले. म्हणजे 24 आणि 4 असे या आकृतीत टोटल 28 त्रिकोण मिळाले. ठीक आहे. 24 तर आपल्याला डायरेक्टली दिसत आहेत आणि उरलेले 4 हे हिडन ट्रायंगल होते. ठीक आहे. दिलेल्या स्ट्रक्चरमधून आपण हे शोधून काढले. तर असे टोटल 28 त्रिकोण आपल्याला इथे सापडले आहेत. ओके. क्लिअर एव्हरीवन? येस. डन. चला नेक्स्ट येस. नेक्स्ट आता आपण बघतोय चौरस किंवा चौकोन मोजत. ठीक आहे. बघा अगेन खूप इंटरेस्टिंग आहे. दिलेल्या आकृतीत किती चौरस किंवा चौकोन आहेत? खूप इंटरेस्टिंग आहे हे. ठीक आहे. चौरस किंवा चौकोन मोजायचं. तर लेट्स से मी विचारलं की या आकृतीत एकूण किती चौरस आहे? किती चौरस आहे? तर कसे मोजणार? बघा तर बघा हा 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9. त्यानंतर आउटर साईडचा हा एक 10. ठीक आहे. अजून कुठे मिळेल? तर हा एक 11 12 13 14. ठीक आहे. हे असे चौरस आपण शोधतोय. ठीक आहे. तर किती चौरस आहे? तर हे असं मोजत बसायचं नाही, कारण यात आपल्याकडून मिस्टेक होऊ शकते. ठीक आहे.
टोटल किती झाले आता इथे आपण मोजले की 14 आहेत. आता हेच कसं मोजायचं बघा. हेच मोजण्याची ट्रिक काय आहे? तर ट्रिक खूप सिंपल आहे. आधी जे काही तुम्हाला चौकोन मोजायचे आधी युनिट म्हणजे छोटे छोटे चौकोन बघा आधी किंवा हा जो मोठा चौकोन आहे याच्यात रो किती आणि कॉलम किती म्हणजे उभ्या रेषा किती आणि उभे भाग आणि आडवे भाग किती आहेत. तर आडव्या भागांना म्हटलं जातं रो. यात रो किती आहे बघा R1 R2 सॉरी हे काय झालं कॉलम. रो म्हणजे काय आडवे भाग हा हा एक आडवा भाग असा हा एक आडवा भाग हा एक आडवा भाग ठीक आहे. आडव्या भागांना काय म्हटलं जातं रो आणि उभ्या भागांना म्हटलं जातं कॉलम. तर पहिला आडवा भाग ठीक आहे हा वाला दुसरा आडवा भाग आणि तिसरा आडवा भाग तीन आडवे भाग म्हणजे 3 रो आहेत ठीक आहे 3 रो आहे आणि उभे भाग ठीक आहे उभे भाग बघा किती आहे तर कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 तीन उभे भाग आहेत बघा. 3 आडवे भाग झाले आणि 3 उभे भाग आपल्याला इथे मिळाले ठीक आहे. दिलेल्या आकृतीत 3 आडवे भाग आणि 3 उभे भाग आपल्याला मिळाले. तर जेव्हा बघा केस लक्षात घ्या जेव्हा आकृतीत जितके रो आहे तितकेच कॉलम असतील बघा 3 रो आपल्याला मिळाल्या आणि 3 कॉलम आपल्याला इथे मिळाले ठीक आहे. मी हवं तर परत शो करते कसे कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 रो 1 रो 2 रो 3 ठीक आहे. कॉलम म्हणजे उभे भाग आणि रो म्हणजे आडवे भाग ठीक आहे. सो दिलेल्या आकृतीत 3 रो आणि 3 कॉलम आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच रो इक्वल टू कॉलम आहे. 3 रो आणि 3 कॉलम रो आणि कॉलमची संख्या सेम आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला चेक करायचे चौरस मोजताना की रो आणि कॉलमची संख्या सेम आहे का ठीक आहे. सेम आहे का जर रो आणि कॉलमची संख्या सेम असेल तर काय करायचं बघा एक रो दुसरी रो तिसरी रो किंवा पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम. सो असं एकूण 3 पर्यंत काउंटिंग आपल्याला इथे मिळालेलं आहे ठीक आहे. एकूण 3 पर्यंत काउंटिंग आपल्याला मिळालं आहे. एक रो 2 रो 3 रो किंवा फर्स्ट रो सेकंड रो थर्ड फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम 3 रो 3 कॉलम आहे. मग 1 2 3 हे अंक मी लिहिले याचा स्क्वेअर करायचा आणि याची ॲडिशन करायची ठीक आहे. याचं स्क्वेअर करून ॲडिशन करायची हे असतील नंबर ऑफ स्क्वेअर्स ठीक आहे. 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 4 3 स्क्वेअर काय असतो 9 याची ॲडिशन करा 9 आणि 4 13 13 आणि 1 14. सो दिलेल्या आकृतीत 14 चौरस किंवा चौकोन आहेत ठीक आहे. दिलेल्या आकृतीत किती चौकोन आहेत तर 14 चौकोन आहेत. सो बघा सगळ्यात आधी दिलेल्या आकृतीत चेक करायचं जितके रो आहे तितकेच कॉलम आहे का. जर जितके रो तितकेच कॉलम आहे तर किती आहे 1 2 3 मग 1 2 3 यांचा वर्ग करून बेरीज करा आणि हे उत्तर मिळाले आपल्याला 14. म्हणजे दिलेल्या आकृतीत एकूण किती कॉलम आहेत तर सॉरी किती चौरस आहेत तर 14 चौरस आहेत ठीक आहे. ऑलराईट आय होप आता क्लिअर झालं असेल हे 14 चौरस आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळतोय आपण. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. नेक्स्ट वन सेम टाईपचा क्वेश्चन आहे. अगेन सेम लॉजिक इथे यूज होणार आहे. तर बघा सेमच लॉजिक आपल्याला यूज करायचं वेगळं काहीही नाही आहे. आधी रो आणि कॉलमची संख्या मोजा. कॉलम कॉलम म्हणजे उभे असतात. कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 कॉलम 4 राईट आणि रो मोजा रो 1 रो 2 रो 3 आणि रो 4. तर आपल्याला या आकृतीत काय दिसतंय 4 कॉलम आहे आणि 4 रोज आहे ठीक आहे. 4 रो आहे आणि 4 कॉलम आहे म्हणजे रो आणि कॉलमची संख्या सेम आहे. मग आपलं लॉजिक काय सांगतं जर रो आणि कॉलमची संख्या सेम असेल तर काय करा 1 2 3 4 लिहा कारण 4 4 आहे दोघंही. सो आपण काय लिहिलं 1 2 3 4 या प्रत्येकाचा स्क्वेअर करून ॲडिशन करा ठीक आहे. प्रत्येकाचा स्क्वेअर करून ॲडिशन करा. मग 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4 3चा स्क्वेअर 9 4चा स्क्वेअर 16 ठीक आहे. आणि याची ॲडिशन करा बघा 1 + 4 5 5 + 9 14 14 + 16 काय येणार 30
30 स्क्वेअर या आकृतीत असणार आहे किंवा 30 चौकोन या आकृतीत आपल्याला मिळणार आहेत. बघा खूप सोपं लॉजिक आहे. तुम्ही जर असं कॅल्क्युलेट करायला गेले म्हणजे एकदम प्रत्येक फिगर मोजत राहिले तर हे खूप अवघड होऊन जाणार. सो आपण काय सांगणार की दिलेल्या आकृतीत एकदम हे लॉजिक यूज करून आपण हार्डली 20 सेकंदात आन्सर सांगू शकतो की 30 चौकोन या आकृतीत दिसतात. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट वन. दिलेल्या आकृतीत किती चौकोन आहेत? दिलेल्या आकृतीत किती चौकोन आहे? आता इथे लक्षात घ्या, आधी आपण रो आणि कॉलम काउंट करून घेऊया. रो किती आहे, कॉलम किती आहे. तर बघा, रो 1, रो 2, रो 3. कॉलम मोजूया. कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3, कॉलम 4, कॉलम 5. ठीक आहे, कॉलम 5. आता या केसमध्ये काय करायचं बघा, रो आणि कॉलमची संख्या, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स काय दिसतंय? रो 3 आहे, कॉलम 5 आहे. कॉलम आणि रोची संख्या इक्वल नाहीये. ठीक आहे, कॉलम आणि रोची संख्या ही वेगवेगळी आहे. तर या केसमध्ये काय करायचं बघा, काय करायचं नीट लक्षात घ्या. रो 3 आहे, कॉलम 5 आहे, संख्या वेगवेगळी आहे. 3 आहे, 3ला आपण 1 पर्यंत लिहून घेऊ. ठीक आहे, 3 रो आहे, 1 पर्यंत लिहित जा. 3, 2, 1. बघा माझा लिहिण्याचा मेथड काय आहे. 3 रो आहे, सो 3, 2, 1. 5ला पण उतरत्या क्रमाने लिहा. 5, 4, 3. ठीक आहे, कारण इथे 3 संख्या आल्या तर ह्या पण 3च आल्या पाहिजे. का? तर आपल्याला यांचं एकमेकांशी गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, यांचा एकमेकांशी गुणाकार करायचा. तो 3 रो आहे आणि 5 कॉलम आहे. 3ला उतरत्या क्रमाने लिहिलं तर 3, 2, 1. म्हणजे जो सगळ्यात लहान नंबर आहे तो आधी उचला. 3. 3ला उतरत्या क्रमाने लिहिलं 3, 2, 1. 3 संख्या इथे मिळाल्या. मग इथे पण 5 पासून 3 संख्या होतील असं उतरता क्रम लावा. 5, 4, 3. ठीक आहे, देन गुणाकार करा. ठीक आहे, इथे गुणाकार करून मग आपल्याला ॲडिशन करायची. 3 गुणिले 5 किती होतात? 15 अधिक 2 गुणिले 4 किती होतात? 8 अधिक 1 गुणिले 3 3. तो 15 अधिक 8 अधिक 3 किती होणार? 26 चौकोन या फिगरमध्ये तुम्हाला मिळतील. ठीक आहे, या फिगरमध्ये टोटल किती चौकोन असणार आहे? तर 26 चौकोन. बघा खूप सोपं आहे. रो किती होत्या? रोज 3 होत्या. कॉलम किती होते? तर कॉलम होते 5. रो आणि कॉलमची संख्या सेम नाही आहे. ठीक आहे, संख्या वेगवेगळी आहे. मग आपण काय करणार? 3 रो आहे, उतरत्या क्रमाने लिहिलं. 3 पासून उतरता क्रम 2, 1. सेम 5ला पण उतरता क्रम लावा. 4 आणि काय येणार? 3. आणि यांचा आपोपसामध्ये गुणाकार करा. ठीक आहे, 3 गुणिले 5 काय आला? 15. 2 गुणिले 4 8. 1 गुणिले 3 काय आला? 3. आणि या सगळ्यांचे ॲडिशन होते 26. की दिलेल्या आकृतीत एकूण चौकोन किती आहेत? तर 26 चौकोन आहेत. ठीक, ऑल राईट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. व्हेरी इंटरेस्टिंग. दिलेल्या आकृतीत एकूण किती चौरस आहेत? बघा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे अगेन. तर बघा सगळ्यात आधी आपण ही बेसिक गोष्ट बघूया. या आकृतीत एकूण किती चौरस आहेत? ठीक आहे, किती चौकोनी आकृतीत आहेत? तर 1, 2, 3, 4 आणि हा सगळ्यात मोठा 5. बघा आपण चौरस मोजतोय. काही जण चुकून यालाही चौरस म्हणतील ना. 1, 2, 3, 4 नंतर याला चौरस म्हणतील. हा चौरस नाही आहे. हा काय? आयत आहे. हा चौरस नाही आहे. हा काय आहे? आयत. आपल्याला चौरस हवाय. ठीक आहे, हा जो आहे हा आयत तयार होईल, चौरस नाही. हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता बघा हे जे तुमचं चौकोन आहे यात आपण बेसिक बघूया किती या चौकोनात किती चौकोन इन्क्लूड झाले. तर 1, 2, 3, 4 आणि हा सगळ्यात मोठा 5वा. ठीक आहे,
हा सगळ्यात मोठा 5वा. म्हणजे ही अशी फिगर असेल तर तुम्हाला 5 चौरस मिळतील किंवा 5 चौकोन मिळतील. ठीक आहे, अशा फिगरमध्ये तुम्हाला 5 चौकोन मिळतील. तर ही फिगर बघा, हे जे आहे आतलं जे चौकोन आहे हे सेम प्रकारचं आहे. 5 चौकोन तुम्हाला यातून मिळणार आहे. त्यानंतर याच्या थोडं बाहेर आलं तर हा चौकोन देखील सेम मिळेल. याचे पण 5 असतील. ठीक आहे, आणि हा जो बाहेरचा पण तसाच दिसतोय, याचेही 5. बघा, 5, 5, 5. ठीक आहे, 5, 5, 5. म्हणजे या दिलेल्या आकृतीत एकूण किती चौकोन तयार होत आहेत तर 15. बघा, सिंपल लॉजिक आहे. तुमचं बेसिक जे आहे, जे छोटा चौकोन मी तुम्हाला काढून दाखवलाय तिथून कळतंय की अशा प्रकारचा चौकोन असेल, अशा प्रकारची फिगर असेल तर यात एकूण 5 चौकोन आपल्याला मिळत असतात. ठीक आहे, या फिगरमध्ये एकूण 5 मिळतात. तर अशा फिगरमध्ये बघा, ही इथे 5, इथे बाहेर 5 आणि अगेन बाहेरच्या ह्याच्यात 5, असे टोटल आपल्याला 15 चौकोन या आकृतीत मिळतील. ठीक आहे, 15 चौकोन या आकृतीत मिळतील. बघा किती सोपं लॉजिक मी सांगते. हे जर तुम्ही 1 to 1 काउंट करत बसले तर ऑब्वियसली कुठेतरी मिस्टेक होणार आहे. तो बेटर आपण डायरेक्टली ट्रिकने सांगतोय की इथे 15 चौकोन मिळतील, जे ॲक्युरेट आन्सर विदिन 10 सेकंड्स आपण हे आन्सर करणार. ठीक, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट, या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? ठीक आहे, या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? बघा, अगेन लॉजिक खूप सिंपल आहे. लॉजिक खूप सिंपल आहे. आपण आधी या चौकोनाचा फक्त विचार करूया. बघा, आपण आधी फक्त एवढ्याच चौकोनाचा विचार करूया की या चौकोनात हे जे फिगर दिसते या फिगरमध्ये एकूण किती चौकोन दिसतात, एवढाच विचार करूया. आता या अशा टाईपच्या फिगरमधले चौकोन शोधताना आपण काय लॉजिक वापरतो, तर आपण रो किती आणि कॉलम किती मोजतो. तर 1, 2, 3 रो आहेत, राईट. रो किती आहेत? 3. कॉलम मोजा, 1, 2, 3 म्हणजे काय झाले? 3 कॉलम झाले. ठीक आहे, 3 कॉलम झाले. मग रो इक्वल टू कॉलम आहे. ठीक आहे, जितके रो तितके कॉलम आहे. तर त्याची संख्या किती आहे? 3. मग आपण या फिगरमध्ये किती चौकोन आहेत हे कसं कसं मोजतो, तर 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर यांची करतो आपण ॲडिशन. ठीक आहे, 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर ॲडिशन किती होणार? 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9. तो किती येणार? हे 14. ठीक आहे, किती येणार? 14. सो या आकृतीत एकूण किती चौकोन आलेत, तर या आकृतीत 14 चौकोन आलेत. ठीक आहे, आता या व्यतिरिक्त अजून कुठे कुठे चौकोन आहे? हा कॉर्नरचा एक, हा एक, हा एक, हा एक, हे टोटल असे 4. म्हणजे खालच्या आकृतीत 14 आणि कॉर्नरचे 4 असे दिलेल्या आकृतीत एकूण 18 चौकोन बनतील. बघा, दिलेल्या आकृतीत एकूण किती बनतील, तर 18 चौकोन. बघा किती सिंपल लॉजिक आहे. ही जी प्लेन फिगर आहे यात 14 चौकोन, जे आपण लॉजिकने केले की रो इक्वल टू कॉलम आहे. जितकी रोची संख्या आहे तितकीच संख्या तुमची कॉलमची आहे. सो जर रो इक्वल टू कॉलमची संख्या असेल तर काय करतो आपण, टोटल 3 आहे, मग 1, 2, 3 लिहून याचा स्क्वेअर करून त्याची ॲडिशन करा. ही ॲडिशन काय येते? 14. ठीक, आणि कॉर्नरला जे 4 दिसत आहेत ते यात मिळवा, म्हणजे किती झाले? 18. दिलेल्या आकृतीत एकूण 18 चौकोन आहेत. ओके, चला नेक्स्ट वन. नेक्स्ट, आता आपल्याला विचारलं जातंय दिलेल्या आकृतीत एकूण किती आयत आहेत. काय हवंय आपल्याला? दिलेल्या आकृतीत एकूण किती आयत आहेत. बघा, त्रिकोण बघितलं, चौकोन बघितलं, आता आपण बघतोय आयत किती आहेत. तर आयतसाठी अगेन सेम जे आपण रो आणि कॉलमची ट्रिक वापरली तशीच आहे, पण थोडासा चेंज आहे. बघा, इथे काय आहे? रो 1, रो 2, रो 3, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. ठीक आहे, उभ्या रेषा किंवा उभे भाग मोजले आणि आडवे भाग मोजले, काय मिळालं? रो मिळाल्या 3 आणि कॉलम मिळाले 3. ठीक आहे, रो आहेत 3, कॉलम आहेत 3. आपल्याला विचारलं आयत, की दिलेल्या आकृतीत एकूण आयत किती आहेत. 3 रो आहेत, 3 कॉलम आहे. 3 गुणिले 3 करा, उत्तर येणार 9. दिलेल्या आकृतीत एकूण 9 आयत आहेत. ठीक आहे, दिलेल्या आकृतीत किती आयत आहेत?
तर एकूण 9 आयत तुम्हाला दिलेल्या आकृतीत सापडतील. 3 रो आहेत, मॅक्झिमम 3 कॉलम आहेत, 3 गुणिले 3 किती येणार? 9. ठीक, 9. ऑल राईट. चला नेक्स्ट वन. या दिलेल्या आकृतीत एकूण किती आयत आहेत किंवा किती रेक्टँगल आहेत? तर रो आणि कॉलम मोजा. रो बघा 1 2 3 4, कॉलम बघा 1 2 3 4. तर रोची संख्या आहे 4, कॉलमची संख्या आहे 4. ठीक आहे, रोज आहे 4 आपल्या आणि कॉलम देखील काय आहे? 4. तर बघा रो 4 आणि कॉलम देखील आहे 4. 4 गुणिले 4 म्हणजे किती येणार? 16 आयत या दिलेल्या आकृतीत आपल्याला सापडतील. ठीक आहे, दिलेल्या आकृतीत आपल्याला 16 आयत सापडतील. ऑल राईट. नेक्स्ट वन. या आकृतीत एकूण आयत किती आहेत? ठीक आहे, या आकृतीत एकूण आयत किती आहेत? तर अगेन आपण सेम लॉजिक वापरणार. रो मोजा. रो 1, रो 2, रो 3, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3, कॉलम 4, कॉलम 5. तर एकूण रो किती झाल्या? ठीक आहे, एकूण रोज किती झाल्या ते बघा. रोज किती आल्या? तर 3. कॉलम किती आले? तर 5. ठीक आहे, रो आल्या 3, कॉलम आले 5. आपण करणार 3 गुणिले 5 म्हणजेच 15. ठीक आहे, 3 गुणिले 5. मॅक्झिमम रो आहेत 3, मॅक्झिमम कॉलम आहेत 5. म्हणजे 3 गुणिले 5 दॅट इज 15 आयत या आकृतीत तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, बघा ही आकृती जी आहे, हे शेप जे आहे, मी ॲक्च्युली हाताने ड्रॉ केलेले शेप्स आहेत हे. त्यामुळे थोडंसं जे तुम्हाला मेजरमेंट आहे हे कमी जास्त दिसत असेल. ठीक आहे, बट हे कन्सिडर करून केलं की इतकं तुम्हाला फिगरमध्ये दिसणार आहे. सो त्या मिस्टेक्स थोड्याशा ज्या ह्युमन एरर म्हणतो तो यामध्ये तुम्हाला दिसतोय की काही कंप्लीट तुम्हाला आयत दिसत नाही आहे. सपोज हा चौकोनासारखा दिसतोय, हे ह्युमन एरर आहेत. हे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये नाही दिसणार. क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला ही फक्त फिगर डोळ्यासमोर ठेवायची आणि ट्रिक वापरायची आहे. ठीक आहे, तर तिथे तुम्हाला ते परफेक्शन मिळणार आहे. बट माझ्याकडनं जे काही ह्युमन एरर आलेले आहेत ते तुम्ही थोडेसे कन्सिडर करून घ्या. ठीक आहे, बाकी ट्रिकवर लक्ष ठेवा की दिलेल्या फिगरमध्ये 3 रो आहे, 5 कॉलम आहे. 3 गुणिले 5 किती होतात? 15. म्हणजे दिलेल्या फिगरमध्ये एकूण 15 रेक्टँगल किंवा 15 आयत आहेत असं आपण सांगू शकतो. तर बघा आपण खूप सिंपल ट्रिक्स बघितल्या ट्रायंगल, स्क्वेअर आणि रेक्टँगलच्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट वन अँड आय थिंक दॅट्स इट फॉर द डे. या सेशनमध्ये जे काही आपण बघितलं खूप सिंपल ट्रिक्स बघितल्या. याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. काउंटिंगवर एक क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये सापडतो. ठीक आहे, एक क्वेश्चन तुम्हाला काउंटिंगवर असू शकतो. तर याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, इझिली होईल. ट्रिक्स बेस आहे पूर्ण आणि आय थिंक तुम्ही हे सेशन जर एन्जॉय केलेलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. टाटा, बाय बाय, टेक केअर.